महर्षी रमन हे योगी परंपरेतील एक महान गुरु होते. ते नेहमी म्हणायचे, या जीवनात आंतरिक मुक्ती मिळवण्यासाठी आपण स्वतःला सतत आणि अगदी प्रामाणिकपणे एकच प्रश्न विचारला पाहिजे आणि तो म्हणजे मी कोण आहे? ते नेहमी शिकवायचे, की पुस्तके वाचणे, मंत्र म्हणणे अथवा पवित्र तीर्थस्थळी जाणे यापेक्षाही हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. फक्त विचारत राहा, मी कोण आहे? मी पाहत असतो, म्हणजे नक्की कोण पाहत असतो? मी ऐकत असतो, तेव्हा नक्की कोण ऐकतो? मला म्हणजे नक्की कोणाला या सर्व गोष्टींची जाणीव असते? मी नक्की कोण आहे? यासाठी आपण एक साधा खेळ खेळूया आणि या प्रश्नाच्या विविध अंगाचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया. असं मानू की तुम्ही आणि मी भेटलो आहोत आणि भेटल्यानंतर आपण एकमेकांची ओळख करून घेत आहोत. आणि मी तुम्हाला विचारतो, तुम्ही कोण? तुम्ही लगेच आपलं नाव सांगता, रमा जाधव. पण मी या उत्तराला आव्हान देण्यासाठी एक कागद आणि पेन घेतो आणि त्याच्यावर तुमच्या नावाची अक्षरे लिहितो. र, मा, जा, ध, व. आणि तुम्हाला दाखवून मी म्हणेन, हे तुम्ही आहात का? अक्षरांचा समूह. साहजिकच नाही. मग पुढे तुम्ही म्हणता, तुमचं बरोबर आहे. मी म्हणजे रमा जाधव नव्हे. ते तर फक्त माझं नाव आहे. लोक मला या नावाने ओळखतात. ते एक प्रकारचे लेबल आहे. खरे तर मी विजय जाधव यांची पत्नी आहे. शक्यच नाही. हे उत्तर सुद्धा बरोबर नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणता, की विजय जाधव यांच्याशी लग्न व्हायच्या अगोदर तुम्ही अस्तित्वातच नव्हता. आणि जर समजा त्यांचा मृत्यू झाला किंवा त्यांनी दुसरं लग्न केलं, तर तुमचं अस्तित्व संपून जाईल का? तुम्ही विजय जाधव यांची पत्नी असं असूच शकत नाही. ते फार तर तुमचं दुसरं लेबल असू शकेल. तुम्ही एखाद्या नात्यामध्ये आहात आणि त्यानुसार हे एक त्याचं नाव असू शकेल. मग आता तुम्ही नेमक्या कोण? ठीक आहे. आत्ता माझ्या लक्षात आलं. माझं लेबल रमा जाधव असं आहे. मी 1995 मध्ये पुण्यात जन्मले. मी माझे आई-वडील श्याम आणि सुलभा जाधव यांच्यासोबत 5 वर्षाची होईपर्यंत सदाशिव पेठेत राहायचे. नंतर आम्ही साताऱ्यात आलो. तिथे मी मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये पहिलीत प्रवेश घेतला. नंतर 5वीत सयाजीराव हायस्कूलमध्ये गेले. नंतर वाय-सी कॉलेजमध्ये गेले. नंतर माझे लग्न विजय जाधव यांच्याशी झालं. मीही अशी आहे बघा. थोडं थांबा. हे खरं तर एक चांगलं वर्णन आहे. पण मी तुम्हाला असं विचारलं नाही की तुमच्या जन्मापासून काय काय घडलं. मी फक्त विचारलं आहे की तुम्ही कोण आहात. तुम्ही तर तुमच्या भूतकाळातील सर्व घटना सांगितल्या. पण या घटना कोणी अनुभवल्या? जर समजा तुम्ही दुसऱ्या शाळेत अगर कॉलेजला गेला असता, तरी तुम्ही तिथंच असता ना? मग थोडा वेळ तुम्ही चिंतनात्मक विचार कराल आणि मग आपल्या लक्षात येईल की आपल्या जीवनात आपण स्वतःला कधी असा प्रश्नच विचारला नाही आणि त्याला कधी महत्त्वही दिलं नाही. म्हणून तर महर्षी रमन नेहमी हाच प्रश्न विचारायचे. यापुढे तुम्ही आणखी गंभीरपणे विचार करता आणि म्हणता, ठीक आहे, मी म्हणजे ही जागा व्यापणारं शरीर आहे. मी 5 फूट 3 इंच उंच आहे आणि माझं वजन 58 किलो आहे आणि मी म्हणजे हीच आहे. आता मला सांगा, जेव्हा तुम्ही मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये जात होता, तेव्हा तुम्ही 5 फूट 3 इंच नव्हता. त्यावेळी तुम्ही 3 फूट 9 इंच होता. मग तुम्ही 5 फूट 3 इंचाची व्यक्ती आहात की 3 फूट 9 इंचाची आहात? जेव्हा तुम्ही मॉडर्न स्कूलमध्ये होता, तेव्हाही तुम्ही तिथे होताच ना? तुम्हीच मगाशी म्हटला की मी पहिलीत होते. त्यावेळी शाळेत जाऊन शिकणारी आणि आता माझ्या प्रश्नाचे उत्तर देणारी व्यक्ती एकच आहात ना? आपल्या मूळ प्रश्नाकडे वळण्या अगोदर आपण आणखी काही प्रश्नातून हे स्पष्ट होते का ते पाहू. जेव्हा आपण 10 वर्षाचे होतो, तेव्हा आपणच आरशात हे 10 वर्षाचे शरीर पाहत नव्हतो का? आणि आताही आपणच आरशात प्रौढ शरीराकडे पाहत नाही का? तुम्ही ज्या शरीराकडे पाहता ते बदलले आहे. पण त्याकडे पाहणाऱ्याचं काय? तो तिथे कायमच अस्तित्वात आहे ना?
आपणास या गोष्टीचे काळजीपूर्वक मंथन करायला हवे. आणखी एक प्रश्न घेऊ. जेव्हा आपण रात्री झोपी जातो, तेव्हा आपणास स्वप्न पडतं. हे स्वप्न कोण पाहतं? स्वप्न पाहणे याचा अर्थ काय? हां, ते मनात चालणाऱ्या एखाद्या चलचित्रासारखे असते. पण हे सगळं पाहतं कोण? मीच पाहतो. जो स्वतःच्या शरीराला आरशात पाहतो, आताच्या पुस्तकातील जो शब्द वाचतो आणि तोच स्वप्ने पाहतो. जेव्हा तुम्ही जागे होता, तेव्हा तुम्हाला माहीत असते की मी स्वप्न पाहिले. हीच स्वतःची सावध जाणीव, संवेदना नेहमीच आपल्यात असते. म्हणजे महर्षी रमण यांच्या प्रश्नाचे अगदी प्रामाणिक उत्तर द्यायचे झाले, तर आपण हेच सांगू की मी म्हणजे हे सर्व काही अनुभवणारा आहे आणि सध्याच्या परिस्थितीत या प्रश्नासाठी हेच सर्वोत्तम उत्तर आहे. ही संकल्पना समजून घेण्यासाठी एक अगदी सोपी युक्ती आहे. ज्या वस्तूकडे आपण पाहू शकतो, ती वस्तू म्हणजे मी नव्हे, हे एक दर्शक व दृश्य यांचा सहसंबंध दाखवणारे एक उदाहरण आहे. त्यामुळे बाहेरील जगामध्ये दिसणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे तुम्ही नाही आहात. याचाच अर्थ आपल्याला कितीही जरी प्रिय असलं, मग ती गोष्ट घर, गाडी, शेती, पैसा, संपत्ती किंवा आपली पत्नी, मुले किंवा इतर सर्वजण, हे सर्व म्हणजे आपण नाही आहोत. आपलं जीवन हे या सगळ्यांपासून अगदी स्वतंत्र आहे. बाहेरच्या जगाच्या बाबतीत हे स्पष्ट करणं अगदीच सोपं आहे. त्यामुळे बाहेरच्या गोष्टीतून आपलं अस्तित्व किंवा ओळख आपोआप पुसली जाईल. पण तरीही आपण कोण आहोत? आणि जर आपण बाहेरच्या कुठल्याच गोष्टीमध्ये नसेल, तर मग आपण नक्की कोठे आहोत? आपल्या समोरून आपल्या सर्व बाह्य गोष्टी समजा नाहीशा झाल्या, तर आपल्या मनात कशा प्रकारच्या भावना निर्माण होतील? अशा वेळी आपणास किती भीती वाटेल, किती निराशा किंवा क्रोध निर्माण होईल. पण या निर्माण झालेल्या भावना नेमकं कोण अनुभवत आहे? पुन्हा तुम्ही म्हणाल, मी. आणि हेच योग्य उत्तर आहे. म्हणजे बाहेरचं जग आणि आतमधल्या भावना या दोन्ही गोष्टींना अनुभवणारा तो मी जो असतो, तो एकच असतो. हे आणखी व्यवस्थित समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊ. समजा तुम्ही बागेत बाकड्यावर बसून झोपाळ्यावर खेळणाऱ्या मुलांचा खेळ पाहत आहात, अगदी आनंदानं. आणि अचानक तुम्हाला पाठीमागून फुस असा आवाज ऐकू आला, एखाद्या सापासारखा. आता सुद्धा तुम्ही त्या मुलांच्या खेळाकडे तेवढेच लक्ष देऊन पाहू शकाल का? अर्थातच शक्य नाही. तुमच्यामध्ये एक भयानक भीतीची भावना तयार होईल. जरी ती मुले पहिल्यासारखीच खेळत असली, तरी तुमचं मन पूर्णपणे भीतीने व्यापून गेलेलं असेल. आता भीतीचा अनुभव कोण घेत आहे? तोच ना, जो अगोदर आनंदाने मुलांचा खेळ पाहत होता. कधी-कधी आपण आपल्या आतील भावनांमध्ये इतके बुडून जातो, की बाहेरच्या गोष्टींकडे आपले लक्षही जात नाही. म्हणजे आंतरिक आणि बाह्य असे दोन्ही प्रकारचे अनुभव आपण घेत असतो. पण तो अनुभवणारा मी म्हणजे कोण? हे सखोल जाणून घेण्यासाठी थोड्या आणखी प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू. कधी-कधी आपणास असे काही क्षण येतात, की त्यावेळी मनामध्ये कोणत्याही भावनांचा भर नसतो. त्याऐवजी आतमध्ये एक प्रकारची शांतता जाणवत असते. जसं एखाद्या मंदिरात गेल्यावर कधी-कधी जाणवतं. त्यावेळीही तुम्ही तिथेच असता आणि आतील शांततेची तुम्हाला जाणीव होत असते. आणि नंतर अचानक बाहेरील दृश्ये आणि आतील विचार यांचं येणं-जाणं सुरू होतं. त्यावेळी सुद्धा तुमच्यातून येणाऱ्या जाणाऱ्या विचारांची तुम्हाला सदैव जाणीव असते. पण तुम्ही कोठे आहात? कदाचित आपण स्वतःला स्वतःच्या विचारामध्ये शोधू शकतो. रेनी डिस्कार्ड्स, एक महान तत्वज्ञ, एकदा असं म्हटला होता, आय थिंक सो आय एम. पण हे खरं असूच शकत नाही. शब्दकोशामध्ये थिंक या क्रियापदाचा अर्थ विचार निर्माण करणे किंवा कल्पनांना विचारात घेऊन अंदाज व्यक्त करणं, त्यासाठी मनाचा उपयोग करणं. पण प्रश्न हा आहे की मनाचा उपयोग कोण करतं? हा उपयोग करणारा, अगर विचार अनुभवणारा, विचार नसताना सुद्धा तिथे असतो का? सुदैवाने आपणास याबाबत विचार करण्याची गरज नाही.
आपण आपल्या अस्तित्वाची जाणीव कोणत्याही विचारांच्या मदतीशिवाय अनुभवतच असतो. जेव्हा कधी तुम्ही अगदी एकाग्रपणे ध्यान करता, तेव्हा तुमचे विचार थांबतात. त्यावेळी तुम्हाला माहीत असतं की ते थांबलेले आहेत. तुम्ही त्याबद्दल विचारही करत नाही. तुम्हाला आपल्या विचारविहीन अवस्थेची जाणीव असते. तुम्ही नंतर म्हणता, "मी पूर्णपणे ध्यानात होतो. माझे विचार अगदी थांबलेले होते. मला एक प्रकारची शांतता, आनंद, समाधान वाटत होते." म्हणजेच आपण विचारविहीन अवस्थेत शांतता अनुभवत असतो. तर आपलं अस्तित्व विचार करण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून नाही, हे स्पष्ट होतं. विचार थांबू शकतात किंवा ते अगदी गोंधळ माजवणारे देखील असू शकतात. कधी-कधी आपल्या डोक्यात नेहमीपेक्षा जास्त विचार येतात. अगदी आपण दुसऱ्यांना सांगतो देखील, की विचार करून करून माझे डोके फिरायची वेळ आलेली आहे किंवा या विचारांनी मला झोपसुद्धा लागणं मुश्किल झालं आहे. माझं मन शांतच व्हायला तयार नाही. कुणाचं मन? हे विचार कुणाच्या लक्षात येत आहेत? तो तुम्हीच नाहीत का? तुम्हीच तुमच्या मनातले विचार ऐकत नसता का? तुम्हीच त्या विचारांच्या असण्याबद्दल जागृत असताना जर तुमच्या मनात नकोसा विचार आला, तर त्याला दूर घालवण्यासाठी तुम्हीच संघर्ष करत नाही का? खरं तर लोक आपल्या विचारांशी सदैव संघर्षच करत असतात. मग त्या विचारांची जाणीव असणारं आणि त्यांच्याशी संघर्ष करणारं असं कोण आहे? म्हणजे पुन्हा मी आणि माझे विचार हे नातं दर्शक आणि दृश्य असंच झालं ना? मी म्हणजे विचार नव्हे, तर मला या विचारांची जाणीव असते, हेच सत्य आहे. मग शेवटी तुम्ही म्हणाल, मी बाह्य जगातील कोणती गोष्ट नाही. मी माझ्या आतमधील भावनाही नाही. कारण या गोष्टी येतात, जातात आणि मी त्यांचा अनुभव घेत असतो. शिवाय मी म्हणजे माझे विचारसुद्धा नव्हेत. ते कधी शांत, कधी गोंधळ माजवणारे, कधी आनंदी, तर कधी दुःखी असतात. या विचारांची मला सदैव जाणीव असते. मग नेमका मी आहे तरी कोण? हां, आता प्रश्न मात्र चांगलाच गंभीर होऊ लागलाय. मी कोण आहे? हे सगळे भौतिक, भावनिक आणि मानसिक अनुभव अनुभवणारा मी कोण आहे? या प्रश्नावर आणखी सखोल विचारमंथन केले पाहिजे. या सर्व आपण अनुभवत असलेल्या बदलणाऱ्या गोष्टी सोडून दिल्या आणि हे अनुभवणारे कोण आहे याकडे लक्ष दिले, की आपणास समजून येईल, की हा जो अनुभवणारा आपल्या अस्तित्वाचा भाग आहे, त्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे. तो म्हणजे सावधपणा, स्वतःच्या अस्तित्वाची सतर्क जाणीव. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही तिथे असता. त्याबद्दल तुम्ही विचार करण्याची गरज नसते किंवा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही त्याबद्दल विचारही करू शकता. पण त्यावेळी तुम्हाला जाणीव असते, की तुम्ही त्याबद्दल विचार करत आहात. तुमच्या अस्तित्वाचा आणि विचाराचा काहीही संबंध नाही. तुमच्या अस्तित्वाची जाणीव किंवा तुम्ही असण्याची सतर्कता हेच आपल्या अस्तित्वाचं सर्वोच्च आणि सखोल असं मूल्य आहे. पण हे नेमकं काय आहे? यासाठी आपण एखादा काल्पनिक प्रयोग करून बघू. समजा तुम्ही तुमच्या घरातील हॉलमधील टीव्ही आणि घरातील इतर लोकांकडे पाहत आहात आणि आता अशी कल्पना करा की या जगातून टीव्हीच गायब झाला. तर आपल्यासाठी काही मोठी समस्या निर्माण होईल का? मनामध्ये थोडे त्रासदायक विचार येतील, पण आपल्या अस्तित्वावर त्याचा खूप मोठा परिणाम होणार नाही. ठीक आहे. मग आता समजा घरातील लोक नाहीसे झाले, चालेल का? या परिस्थितीला तुम्हाला सामोरे जाता येईल का? कदाचित तुमच्यापुढे संकटाची, भीतीची व निराशेची दाट भावना निर्माण होईल. पण एकटं का होईना, तुम्ही अस्तित्वात असाल. पण आता समजा तुमच्यामधील ती असण्याची जी जाणीव आहे, तीच नाहीशी झाली. एकदमच ती बंद झाली. मग आता? आता काय कराल? आपली असण्याची जाणीव नाहीशी होणे, हे कसं असू शकेल? तिथे मीची जाणीवच नसेल, तिथं खरं तर असं म्हणणारं कुणीच असणार नाही, की मी ते असायचो, पण आता इथे नाही. ही स्वतःची अस्तित्वाची जाणीव आपल्यात उरली नाही तर? तिथे बाकीच्या सर्व गोष्टी असतील का? कोणाला माहीत? जर त्या गोष्टींना अनुभवणाराच तिथे नसेल, तर त्या गोष्टी तिथे असण्याचा आणि नसण्याचा काहीच फरक पडत नाही. तुमच्यासमोर हजारो वस्तू पडलेल्या आहेत, पण तुमच्यातील असण्याची जाणीवच बंद आहे. तर तिथे तुमच्यासाठी काहीच नाही. आणि कदाचित तुमच्यासमोर काहीच नाही, पण तरीसुद्धा तुमच्यामधील जर ती जाणीव असेल, तर तिथं काहीच नाही हे अनुभवणारा तुम्ही तिथे आहात. हे खरं तर अजिबात गुंतागुंतीचं नाही.
हे तर एखाद्या साक्षात्कारासारखंच आहे. मग आता जर मी तुम्हाला विचारले, तुम्ही कोण? तर तुम्ही म्हणाल, मी म्हणजे माझ्या अस्तित्वाची जाणीव, जी अगदी खोलवर आणि सदैव जागृत असते. बाह्य अनुभव, भावना, विचार यांच्या येण्या-जाण्याची जाणीव सदैव मला असते. जर तुम्ही इतक्या खोलपर्यंत गेला, जिथे तुमच्या अस्तित्वाच्या जाणीवेची जागा असते, खरेखुरे योगी, महात्मे या जागीच राहत असतात. कोणताही प्रयत्न आणि उद्देशाशिवाय. जसे आपण सहजपणे एखाद्या वेळेस निसर्गाकडे पाहतो, तसेच खूप आतमध्ये आपल्या जागी बसून आपण बाहेरील या विचार, भावना, शरीर, बाह्य अनुभव त्यांच्यात होणारे बदल याकडे बघू शकतो. विशेष म्हणजे या सर्व तुमच्यासमोर असणाऱ्या गोष्टी आहेत. विचार सर्वात जवळ, त्यानंतर भावना आणि त्याही पलीकडे आपले शरीर आणि त्या शरीराच्या बाहेरील जगाचा अनुभव. आणि या सर्वांच्या खोलवर, प्रत्येक टप्प्यावर आणि नेहमीच आपण तिथे आतमध्ये असतो. आता तुम्ही म्हणजे तुमच्या जाणीवेचं केंद्र आहात. प्रत्येक गोष्टीच्याही पलीकडे त्याकडे पाहत असणारे आणि हेच तुमचं खरं घर आहे. या जगातील किंवा तुमचे बाकी सर्व जरी काही नाहीसं झालं, तरी तुम्ही तिथे असता. ज्याला जाणीव असते सर्व काही निघून गेल्याची. पण एकदा ती जाणीव निघून गेली, की मग मात्र तिथे काहीच उरत नाही. आणि ही जागा म्हणजेच विविध धर्मात सांगितलेली, वर्णन केलेली जागा होय. आणि एकदा का आपण स्वतःची ही जागा ओळखली, की मग सुरू होतो एक विलक्षण प्रवास. एक विलक्षण प्रवास.